आज होता शेवटचा गुरुवार. म्हटलं चला आज साडी घालूनच पूजा करूया. म्हणून सकाळी सगळं आवरल्यावर छान साडी नेसली आणि थंडी खूप पडल्यामुळे मॉइश्चरायझर लावून घेतलं. माझी त्वचा तर खरंच खूप कोरडी पडत आहे. त्यानंतर केस पण विचारून घेतले आणि पूजेसाठी मी तयार झाले. पूजेची सालसोपी मांडणी करून घेतली. त्यानंतर कलशामध्ये हळदी कुंकू आणि तांदूळ वाहून घेतले. त्यानंतर मी 5 प्रकारची पाने आणते आणि ती 5 प्रकारची पाने ह्या कलशामध्ये लावते. खरंच आजकाल जो देवीला सजवतात हे करतात ते खरंच तसं ह्या पोथीत काहीच नाही आहे. आणि किती साधी सिंपल अशी पूजा केल्यावर मला तर खरंच जे जुन्या काळातलं आहे ना ते सर्व आठवतं. आणि लहानपणी पण आम्ही अशीच पूजा करायचो ना, तर माझं बालपण ही पूजा करताना मला नक्की आठवते. त्यानंतर हळदी कुंकू लावून घेतलं. माता महालक्ष्मी हे ऐश्वर्य, वैभव आणि सुख शांतीचे प्रतीक आहे. तुम्ही महालक्ष्मी मातेला ज्यावेळेस नमस्कार करता त्यावेळेस विष्णूंच्या हृदयात वास करणारी आणि विष्णूंना अतिप्रिय असणारी अशी महालक्ष्मी माते, तुला माझा साष्टांग नमस्कार असं जर म्हणलं तर तिला ते खरंच खूप प्रचंड आवडतं. त्यानंतर पोथी वाचून घेतली आणि आरती केली. देव फक्त भावेचा भुकेला आहे. त्याला तुमचं हे काही नको, हे फक्त माणसानं दाखवायचं असतं. माझ्याकडं असं आहे, माझ्याकडं तसं आहे. तो चला सगळ्यांचा तो शेवटी श्रद्धाभाव आहे. तर अशा प्रकारे माझी पूजा वगैरे सगळी झाली होती. आणि नंतर शेंगदाणे भाजायचे होते. शेंगदाणे भाजले आणि म्हटलं चला दूध पण करून घेऊया. साईडला कुकरमध्ये डाळ पण लावली होती पुरण करायला. तर आता पुरणाचं काय तुम्हाला माहितीच आहे रेसिपी कशी आहे, पण हे असं अशा प्रकारे पुरण पण करून घेतलं. छान सुटसुटीत असं पुरण झालं होतं. आमटी पण झाली. आणि जेव्हा मी पुरणपोळी करते त्यावेळी अशा प्रकारे घट्ट कणिक मळून घेते आणि तिला एक 10 मिनटं पाण्यात भिजवते. पाण्यात भिजल्यानंतर छान अशी ही मर्दून घ्यायची किंवा मळून घ्यायची. एक 5 ते 10 मिनटं ती छान अशी मऊ लुसलुशीत होते. आणि त्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून ठेवायचं आणि 5 मिनटांनी पोळ्या करायला घ्यायच्या. अशा प्रकारे जर पोळी केली तर तुमच्या सगळ्या पोळ्या टम्म अशा फुगतात. खरंच सोपा उपाय आहे. माझ्या सासूबाई कणिक आपला ठोंब्या असतो त्या ठोंब्याने चेचतात किंवा कुटतात असं म्हणता येईल. तर छान असं मी ओट्यावरतीच पोळ्या करून घेते, कारण रोजच ओटा स्वच्छ धुतलेला असतो. आणि असं बघा मस्त अशा टम्म पोळ्या फुगल्या होत्या. काही नाही जास्त करायच्या नव्हत्या पोळ्या, फक्त 4 ते 5च मला पुरणाच्या पोळ्या करायच्या होत्या, म्हणून कणिक थोडीच मळली होती. तर माझ्या पोळ्या वगैरे झाल्या. तेवढ्यात माझ्या मैत्रिणी आल्या. ह्यावेळेस खरं कोणी जास्त नव्हतं म्हणून या 2 कन्या 2 सवाष्णीला बोलवलं. देवाला पुरणाचा नैवेद्य दाखवला आणि नंतर मी जेवायला घेतलं. तेवढ्यात मिस्टर आले. त्यांच्या ऑफिसमध्ये क्रिसमसची पार्टी होती, तर मुलांना थोडंसं काहीतरी खायला घेऊन आले. तर असा होता आमचा कालचा दिवस. प्लीज माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. आज होता शेवटचा गुरुवार. म्हटलं चला आज साडी घालूनच पूजा करूया. म्हणून सकाळी सगळं आवरल्यावर छान